नमस्कार मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वीच्या शेवटचा जो काही टॉपिक आहे, पार्ट आहे, सेक्शन आहे, हिस्ट्री ऑफ नॉव्हेल, या भागाला आपण सुरुवात करत आहोत. आणि म्हणून मी सर्वप्रथम माझ्या लर्न विथ जॉय विथ CN पाटील या YouTube चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. हिस्ट्री ऑफ नॉव्हेल हा जो काही पार्ट आहे तो बराचसा मोठा भाग आहे आणि म्हणून आपण याला 5 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. नॉव्हेलची नेमकी हिस्ट्री काय, कधीपासून यांच्या लिखाणाला सुरुवात झाली आणि या नॉव्हेलचा प्रवास पुढे कसा चालत गेला, हे आपण या 5ही पार्टमध्ये पाहणार आहोत. आज आपण पहिल्या पार्टला सुरुवात करूया. हिस्ट्री ऑफ नॉव्हेल पार्ट फर्स्ट. The 18th century has gifted English literature to entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. One of those was the periodical essay and the other was novel. आता आपल्याला 18th सेंचुरी या काळातलं म्हणजे 18व्या शतकातलं इंग्रजी साहित्याला 2 नवीन असे फॉर्म्स आपल्याला मिळालेत की जे प्राचीन शास्त्रीय वारसांमध्ये सुद्धा त्यांनी असा कोणाचा मागोवा घेतलेला नाहीये, म्हणजे कॉपी केलेली नाहीये. आणि त्याच्यात आपल्याला असं सांगता येईल की त्याच्यातलं एक म्हणजे द पिरियडिकल एसे आणि दुसरा आपल्याला सांगता येईल ते म्हणजे नॉव्हेल. आता both of these forms, especially novel, caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plane, and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. Since the time of its origin, novel has been gaining popularity and growing gradually. Today, it is recognized as the most dominant literary genre. हे जे काही दोन्ही रूप आहेत जे आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं, पिरियडिकल एसे आणि नॉव्हेल, हे दोन्ही रूप विशेषतः कादंबरी, बौद्धिक, भावनात्मक आणि वास्तववादी अशा प्रकारचे ते सरळ होते. मग याच्यामध्ये वाचकांच्या सूचना देण्याचा प्रयत्न यांनी केला आणि ज्या योगे त्यांना अधिक हेतुपूर्ण आणि सद्गुणी जीवनामध्ये मदत होईल असं काम, असं लिखाण या नॉव्हेल मधून आपल्याला वाचायला मिळालं. मग अगदी कादंबरीच्या उत्पत्तीपासून म्हणजे त्या उत्पत्तीच्या काळापासूनच हळूहळू कादंबरीच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली. कारण सुरुवातीला फारसा काही इंटरेस्ट नव्हता वाचकांचा, पण हळूहळू या कादंबरीच्या रीडिंग मध्ये लोकांचा, रीडर्सचा लोकप्रियतेमध्ये वाढ झाली, वाचनामध्ये वाढ झाली आणि आज ती सर्वात प्रबळ अशा प्रकारची साहित्यिक शैली म्हणून ओळखली जाते. म्हणजे एवढं चांगल्या प्रकारचं लिखाण, वास्तववादी लिखाण आपल्याला या नॉव्हेल मधून वाचायला मिळतं आणि म्हणून ते हे जे काही लिटररी जनर आहे ते लोकांच्या पसंतीला पडलं. A novel is a relatively long narrative fiction which describes intimate human experiences, normally in a prose form. The present English word novel is derived from the Italian novella, meaning new. आता नेमकं त्या ठिकाणी नॉव्हेल बद्दल आपल्याला काय सांगता येईल की कादंबरी ही एक तुलनेने दीर्घ कथा आहे की जी गद्य स्वरूपात
अंतरंग मानवी अनुभवांचं वर्णन करतं. सध्याचा जो काही इंग्रजी शब्द आहे नॉव्हेल, हा इटालियन नॉव्हेला म्हणजेच न्यू या शब्दावरून आलेला आहे. न्यू काहीतरी नवीन. कारण जेव्हा नॉव्हेलला सुरुवात झाली तेव्हा वाचकांच्या पुढे असं काहीतरी नवीन पाहिजे होतं आणि म्हणून हा जो काही शब्द आहे नॉव्हेल, इटालियन नॉव्हेला म्हणजेच ज्याचा अर्थ न्यू होतो, या शब्दावरून तो घेण्यात आलेला आहे. हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण याच्यावर जे काही प्रश्न विचारले जातील हिस्ट्री ऑफ नॉव्हेलवर, ते ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे आहेत. म्हणून या बारीक गोष्टी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. अ नॉव्हेल नरेट्स अ स्टोरी embellishing it with more details of time, place, nature, people, and their minds, their gestures, activities. It creates the picture of society of that time. Novel makes life easier to understand than in drama and poetry. In modern era, novel has adopted लिटररी प्रोज. कादंबरीमध्ये काय असतं? वेळ, ठिकाण, निसर्ग, लोक आणि त्यांची मने, त्यांची जे काही जेस्चर्स आहेत, हातवारे आहेत आणि क्रियाकल्पाकांच्या अधिक तपशिलांसह सुशोभित केलेली ही एक कथा असते. तेव्हाच तर ती वाचकांच्या पसंतीस उरते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा मेळ, मिक्सचर हे या कादंबरीमध्ये असतं. हे त्या काळातील समाजाचं चित्र तयार करतं. आणि जेव्हा आपण जिथं राहतो आहोत त्या समाजाचं चित्र जेव्हा आपण वाचतो किंवा पाहतो, ते आपल्याला आपलंसं वाटतं आणि म्हणून त्याच्यामध्ये एक नवीन इंटरेस्ट तयार होतो. कादंबरी नाटक आणि कवितेपेक्षा आयुष्य समजून घेण्यास सुलभ करतं, सोपं होतं. म्हणजे आपल्याला आयुष्य जर समजायचं असेल किंवा आपल्या परिसरामध्ये जे काही चालू आहे, समाजात जे काही चालू आहे ते जर समजायचं असेल तर नॉव्हेल जास्त फायदेशीर असते. आणि आधुनिक काळामध्ये कादंबऱ्यांनी साहित्यिक गद्य स्वीकारलेला आहे. म्हणून कादंबरीला चांगलं स्थान म्हणूया आपण, महत्व म्हणूया, प्राप्त झालेला आहे. द नॉव्हेल ॲज अ लिटररी जनर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 years. Among the early precursors of a novel, a collection of tales known as Greek romances dating from the 2nd to 6th century may top the list. आता आपल्याला याच्यात सांगायचं म्हटलं म्हणजे काय की साहित्यिक शैली, जी काही साहित्यिक शैली होती, लिटररी जनर ज्याला आपण म्हणतो नॉव्हेलची, ती सुमारे 2000 वर्षांचा त्याला इतिहास आहे. 2000 years. कादंबरीच्या सुरुवातीच्या काळातही 2ऱ्या ते 6व्या शतकातील ग्रीक रोमांस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कथांचा संग्रह या शीर्षस्थानी असू शकतो. आणि म्हणून असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की सुरुवातीच्या काळापासूनच, म्हणजे सुरुवातीला जरी नॉव्हेल फारशा लोकांच्या पसंतीला पळत नव्हती, पण आता ती खूप लोकांना आवडायला लागलेली आहे. फॉर्म्स किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कळायला लागलेल्या आहेत, समजायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून वाचकांना नॉव्हेल इतर जे काही शैली आहेत, लिटररी जनर आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त आवडते. याच्या जो काही पुढचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळं डिटेल्स तिथं दिलेलं आहेच. परंतु जे समजण्यासाठी सोसायटीमध्ये जे काही चालू आहे ते समजण्यासाठी आपल्याला नॉव्हेल हे पुरेशा प्रमाणामध्ये फायदेशीर आहे. These imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly affected the creative writing for the next 1000 years. आता याच्यामध्ये
ज्याला आपण आयडियल लव्ह म्हणतो, आदर्श प्रेम, आणि अद्भुत साहसांच्या या कल्पनारम्य आणि रम्य कथांमुळे पुढच्या हजारो वर्षाच्या सर्जनशील लिखाणावर एक खोलवर परिणाम झालेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष आपल्याच बाबतीत असं काही घडतं आहे का, असं आपल्याला वाचताना वाटतं. आणि म्हणून रीडरच्या मनावर सुद्धा खोलवर परिणाम निश्चितच त्या ठिकाणी नॉव्हेल वाचताना हा होतो. दो नॉव्हेल इन द मॉडर्न इरा usually makes use of literary prose of earlier threads of the genre can be found in Virgil's Ecologies or Malraux's Morte d'Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. यांच्यामधून सुद्धा आपल्याला मॉडर्न इरामध्ये काय प्रत्यक्षात घडलेलं आहे ते पाहायला मिळतं. जरी या आधुनिक युगातील कादंबरी सहसा साहित्यिक गद्य वापरते, आपण पाहिलं मागच्या स्लाइड मध्ये, परंतु शैलीचे जे काही पूर्वीचे धागे आहेत ते व्हर्जिनच्या इकॉलॉग्स किंवा मॉलरीच्या मॉर्टे d'Arthur किंवा ज्याला जेफ्री चॉसर यांचं जे काही कॅन्टरबरी टेल्स आहे 13व्या शतकातलं, याच्यामध्ये हे सगळं आढळतं. म्हणूनच त्या ठिकाणी असंच म्हटलेलं नाही, मागच्या स्लाइड मध्ये आपण पाहिलं की त्याला 2000 वर्षापूर्वींचा एक इतिहास आहे. आणि म्हणून यांचा जो काही धागा आहे, थ्रेड्स आहेत, ते आपल्याला अगदी 13व्या आणि 14व्या शतकातल्या कादंबरी ज्यांनी लिखाण काम केलेलं आहे त्यांच्यामध्ये सुद्धा हे सापडतात. हे या ठिकाणी आपल्याला पटवून दिलेलं आहे. हे जे काही आपल्याला नवनवीन हे दिसतात बघा, मार्लोज मॉर्टे d'Arthur, जॉफ्री चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स वगैरे, ही नावं आपले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपल्याला तशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतील तेव्हा हु इज द रायटर ऑफ कॅन्टरबरी टेल्स, मग त्यावेळेस आपल्याला या गोष्टी लक्षात असणं आवश्यक आहे. म्हणून त्या नोंदी करून ठेवा. याच्या पुढचा जो काही पार्ट आहे, पार्ट 2, तो आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना मात्र शेअर करायला विसरू नका, कारण त्यांना त्याचा फायदा होईल परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या भागामध्ये. आपण माझा व्हिडिओ पाहिलात, आपले सगळ्यांचे आभार. थँक्यू.